नमस्कार, मी नेहा। आजचा आहे तिसरा दिवस आणि आपण आता आलेलो आहोत अलिबागच्या काशीद बीचच्या पुढं रेवदंडा बीच म्हणून हा आहे। इथल्या त्या लोकांनी सांगितलं आम्ही पुढे जाऊन परत रिवर्स आलो आणि थांबलो, कारण इतका ब्युटिफुल असं नेचर लुक होतं, इतकं सुंदर होतं। मग मला वाटलं की म्हटलं चला आपण रिटर्न जाऊया। तर इथं आम्ही पोचलो आणि ती गुडिया झोपेतून उठलेली। तर खूप सुंदर व्ह्यू होता इथं। आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले, काही व्हिडिओज क्लिक केले आणि थोडंसं नॉर्मली ऊन होतंच, पण मग थोडं आम्ही फोटोज वगैरे क्लिक वगैरे करून त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो। तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा आणि आधीचे पण पार्ट्स मी शेअर केलेले आहेत, त्याची लिंक पण देणार, तर ते सुद्धा व्हिडिओज नक्की चेकआउट करा। आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण दाबा, जेणेकरून येणारे शॉर्ट्स, व्हिडिओज, ब्लॉग्स सर्व काही तुमच्यापर्यंत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि आम्ही ज्या या काशीद बीचकडनं येत होतो ना, तर तो जो रस्ता लागतो म्हणजे जिथून आपल्याला अलिबाग टू काशीद बीचपर्यंत यावं लागतं ना, त्या सगळ्या लाईनला ना बरेचसे असं रिसॉर्ट होते किंवा हॉटेल्स होत्या, रूम्स होते। जर तुमचं अचानक जरी प्लॅन ठरतो किंवा ॲक्युरेट तुम्हाला काशीद बीचला पण यायचं असेल तर तुम्ही ऑन द स्पॉटसुद्धा तिथं बुकिंग करू शकतात आणि जवळच्या जवळ तुम्हाला काशीद बीचलासुद्धा जाता येईल, एन्जॉय करता येईल। काय काय घेतलंस तू? बस ते नाही घेऊ, हे बघा शिंक घे। हा मायरू, हा घेऊ चला, ठीक आहे। बस झाला आता, चल डॅडी ओरडणार। चल जायचं, हा बघा एक घेतला ना, इनफ, चलो एक नाही आता, चला हा बघा। खूप उशीर झाल्यामुळे आम्ही फोर्ट वगैरे वर नाही गेलो जंजिराला, आणि ते प्लॅन कॅन्सल करून मग आम्ही काशीद बीचला गेलेलो। तिथंच आम्ही बराच वेळ खेळलो किंवा काय, उन्हामध्ये इतकं थकलो होतो की अक्षरशः आता घरी जाऊ असं वाटत होतं आणि ऊन पण थोडं होतं जास्त। आणि हा जो एरिया आहे ना खूप सुंदर आहे, कोकणचीच वाईब आहे आणि खूप सुंदर वाटत होतं। जर तुम्ही आधी येऊन गेला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की व्हिजिट करा। आणि आता आपण चाललो आहोत घरी आणि हे पोचलो आहोतच आणि फ्रेश वगैरे होऊन आणि काही ॲनिव्हर्सरीचा छोटासा असा केक पण घेतलेला, कारण या दोघांनाही फारसं गोड आवडत नाही, मी एकटी तरी किती खाणार। त्याच्यानंतर इथं मग गुडियाला खेळायचं होतं स्विमिंग पूलमध्ये, कारण त्याच्यानंतर संध्याकाळी मग खूप लेट झाला असं आणि मॉर्निंगला आपल्याला निघायचं होतं पुण्यासाठी। त्यामुळे आता इथं आम्ही मनसोक्त खेळून पण घेत आहोत आणि म्हटलं थोडंसं स्विमिंग केल्यानंतर थोडा वेळ अर्धा एक तास झोप पण निवांत येईल, त्याच्यामुळे आता गुडियासोबत इथं आम्ही खेळत आहोत। गुडियाला अजून स्विमिंग येत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिला ही रिंग घेऊन दिलेली आहे, सपोर्टला तिला आम्ही पण हेल्प करत आहोत आणि इच्छा आहे की लवकरच तिला स्विमिंग पण यावं। बघूया आता कसं होतं, तेही तुमच्यासोबत मी शेअरच करेल।
खाली करा थोडं. इकडे तू मागे. पकड पकड मारे. गो गो गो. पॉपिच. नो. वाओ कितना बड़ा. ये देखो ऊपर ऊपर आपके पीछे ऊपर ऊपर ऊपर. अरे मायरा पकड़ो. वाओ पकड़ो. गुजर पुढे सर बेटा. वाव पकड मारा. वरती बघ. दुसरी पण बघायचं पटकन. इथे वरती वरती वरती. पकड पकड की. वाव मारा मारा. बिग सो बिग. मारा गॉट इट. मारा जाओ जाओ पकड़ो पकड़ो. ओहो व्हेरी गुड. वन्स मोर. पकड़ो पकड़ो. मजा आली. आम्ही आत आलो आणि यांनी ना पुन्हा मस्त रूम क्लीन करून ठेवली. बघू शकता आधी खूप मेसअप झालेला बेडचा, कारण आपण ते यूज करत असतो म्हणून. त्याच्यानंतर छान असं त्यांनी क्लीन पण करून दिलं आणि हे सगळं व्यवस्थित लावून दिलं. बाकीच्या आमच्या वस्तू आहेत त्या आम्ही ॲज इट इज ठेवलेल्या आहेत, कारण आम्ही आत्ता जस्ट बाहेरून आलो आणि लगेच स्विमिंग पूलला गेलो. त्याच्यानंतर आम्ही आंघोळी करू आणि त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश होऊन थोडासा आराम करून त्याच्यानंतर परत मी ब्लॉग शूट करेन. टिल देन बाय बाय. नाव रेडी टू गो आऊट. आता आम्ही ठरवलं की इथं नाही जेवायचं, बाहेर जाऊन जेवायचं, कारण थोडंसं काहीतरी नवीन म्हणून. तर आम्ही येताना ना त्या अलिबागच्या स्टँडकडे एक फिशचं स्पेशल एक हॉटेल होती जेवणाची, खूप छान आहे असं रिव्ह्यू बघितलेले. तर मग आपण तिथं जाऊया, बघूया त्यांचं जेवण कसं आहे. तर मग चला. आणि आम्ही पायीच जाणार आहोत, कारण ते सिटीकडे तिकडे 4 व्हीलर लावायला पण जागा नाही आहे आणि थोडं म्हटलं पायीच जाऊया गाडीवर जाण्यापेक्षा. तर मग चला मी तुम्हाला तिकडं दाखवते कसं आहे. चलो बाहर. मायरा मायरू बाय. चल बाय बाय. इकडं इकडे बस स्टँड आहे ना. छान जेवण होतं या हॉटेलला. फूडवर आता काही समथिंग नाव आहे, आता मला आठवत नाही आहे. तर आम्ही ते जेवण केलं, डिनर करून घरी गेलो. बस आजचा ब्लॉग इथंच संपतो. भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.